नमस्कार. आपल्या चॅनलवर सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आता आषाढ महिना सुरू आहे आणि आषाढ महिना संपण्यासाठी 10 दिवस बाकी आहेत. त्यामुळे या आषाढ महिन्यामध्ये प्रत्येकाने हा दिव्याचा उपाय करायचा आहे. हा उपाय आषाढ महिन्यामध्ये केल्याने आपल्या घराला लागलेले नजर दोष दूर होतातच, शिवाय धनप्राप्तीचे योग जुळून येतात, धनप्राप्ती होते. शिवाय तुमचे अडकलेले पैसे जर असतील कुठे ते तुम्हाला मिळत नसतील तर त्यासाठी देखील हा उपाय अत्यंत प्रभावी उपाय समजण्यात आलेला आहे. त्यामुळे बघा, या आषाढ महिन्यामध्ये आषाढ महिना संपण्याच्या आधी तुम्ही कोणत्याही दिवशी हा उपाय करू शकता किंवा सलग देखील तुम्ही हा उपाय आषाढ महिना संपेपर्यंत करू शकता. आता बघा, 13 ऑगस्टपासून श्रावण महिना सुरू होत आहे आणि 12 ऑगस्टपर्यंत आषाढ महिना असणार आहे. त्यामुळे तुम्ही हा उपाय रोज केला तरीही चालेल. रोज करणं शक्य नाही तर तुम्ही कधीही हा उपाय कोणत्याही दिवशी करू शकता. धनप्राप्तीसाठी अत्यंत उपयुक्त आणि प्रभावी असा हा उपाय आहे. भले तुम्हाला आषाढ महिन्यामधले कोणतेही उपाय जमलेले नाहीत, इच्छा असून देखील तुम्हाला काहीच करणं शक्य नाही, तर तुम्ही हा दिव्याचा एक उपाय जरी केला तरी आषाढ महिन्याचं संपूर्ण फळ हे तुम्हाला मिळणार आहे. त्यामुळे न विसरता सर्वांनी आषाढ महिन्यामध्ये हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे. हा उपाय घरातील कोणीही व्यक्ती करू शकता, पण शक्यतो घरातील मुख्य स्त्रीने, महिलांनी हा उपाय केल्यास त्याचे प्रभाव हे आपल्याला अधिक प्रमाणामध्ये पाहायला मिळतात. आता बघा, एक दिवा जो आहे तर तो देवी देवतांना प्रसन्न करत असतो. म्हणूनच आपल्या घरामध्ये आपण रोज सकाळ संध्याकाळ दिवा प्रज्वलित करत असतो. कारण दिव्याच्या प्रकाशाने, दिव्याच्या सुवासाने आपल्या घरामध्ये सकारात्मक वातावरण निर्माण होते. त्यामुळे बघा, दिव्याची सेवा ही अत्यंत महत्त्वाची सेवा किंवा प्रभावी सेवा समजली जाते. आता बघूया हा उपाय आपल्याला कसा करायचा आहे, कशा प्रकारे आपल्याला आषाढ महिन्यामध्ये हा दिवा प्रज्वलित करायचा आहे, त्याचबरोबर कुठे हा दिवा प्रज्वलित करायचा आहे ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे. तर बघा, दिवा प्रज्वलित करण्यासाठी एक स्टीलची डिश आपल्याला घ्यायची आहे. त्यामध्ये आपल्याला खडे मीठ टाकायचे आहे. चांगले मूठभर खडे मीठ आपल्याला त्या डिशमध्ये ठेवायचे आहे. त्यावर आपल्याला मातीचा दिवा जो आहे तर तो घ्यायचा आहे. या उपायासाठी शक्यतो आपण मातीचा दिवाच घ्यायचा आहे. अगदीच मातीचा दिवा मिळणं शक्य नाही तर तुम्ही घरातील धातूचा दिवा जो आहे तर तो वापरू शकता. पण शक्य असेल तर मातीची पणती जी आहे, नवीन पणती, ती आपल्याला या उपायासाठी आणायची आहे. कारण मातीचा दिवा जेव्हा आपण प्रज्वलित करतो तेव्हा त्याची सकारात्मक ऊर्जा देवी देवतांना प्रसन्न करत असते आणि माता लक्ष्मीला आपल्या घराकडे आकर्षित करत असते. त्यामुळे शक्यतो मातीचा दिवा आपण वापरण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर त्या डिशमध्ये जे आपण मीठ पसरलेलं आहे त्यावर आपल्याला मातीची पणती ठेवायची आहे आणि त्यामध्ये आपल्याला जोडवात टाकायची आहे. म्हणजे 2 वाती घ्यायच्या आणि त्याची एक वात तयार करून त्यामध्ये टाकायची आहे. आता या दिव्यामध्ये आपण तूप वापरू शकता. तूप नसेलच वापरणं शक्य तर तुम्ही तिळाचं तेल किंवा पूजेसाठी जे तेल वापरता असं शुद्ध तेल या दिव्यामध्ये वापरू शकता. तर अशा पद्धतीने आपल्याला हा दिवा तयार करायचा आहे आणि हा दिवा घेऊन आपल्याला देवघरासमोर बसायचं आहे. बघा, आपल्या घरामध्ये देवघर हे अत्यंत सकारात्मक समजलं जातं किंवा पवित्र जागा समजली जाते. त्यामुळे हा उपाय करत असताना आपल्याला देवघरासमोरच बसायचं आहे. तिथे बसल्यानंतर दिव्याला आणि मिठाला हळद कुंकू अर्पण करून घ्यायचं आहे. धूप अगरबत्ती लावून घ्यायची आहे आणि प्रसन्न वातावरणामध्ये आपल्याला हा उपाय करायचा आहे. आता दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. दिव्याची वात किंवा तोंड जे आहे तर ते देवांकडे आले पाहिजे अशा पद्धतीने दिवा ठेवायचा आहे. दिवा प्रज्वलित केल्यानंतर देखील दिव्याला आपल्याला धूप अगरबत्तीने ओवाळून घ्यायचं आहे. शक्य असल्यास एखादं सुवासिक फूल अर्पण करायचं आहे आणि अशा पद्धतीने जेव्हा आपण दिवा प्रज्वलित करतो तेव्हा तुम्हाला हात जोडून माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे आणि माझ्या घरामध्ये जे काही नकारात्मक ऊर्जा आहे तर ती
दूर व्हावी आणि घरामध्ये फक्त सकारात्मक ऊर्जा पसरावी अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे. त्याचबरोबर ज्या काही धनप्राप्तीमध्ये अडचणी येत आहेत तर त्या सगळ्या दूर होऊन माझ्या घराकडे लक्ष्मी आकर्षित व्हावी अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे. जे कष्ट तुम्ही करत आहात, जी मेहनत घेत आहात, त्या कष्टाला, मेहनतीला योग्य फळ द्यावं अशी प्रार्थना तुम्हाला माता लक्ष्मीकडे करायची आहे. आणि त्यानंतर तुम्हाला 11 वेळा लक्ष्मी गायत्री मंत्राचा जप करायचा आहे आणि तो जो दिवा आहे तर तो तसाच प्रज्वलित तिथे ठेवायचा आहे. लक्षात घ्या, आपण बऱ्याच जणांना माहीत आहे की जेव्हा एखाद्या वेळेस आपल्या घरातील व्यक्तींना नजर लागते, लहान मुलं असू देत किंवा कोणीही व्यक्ती असू दे, तर आपण त्यासाठी मिठाचा वापर करत असतो. शक्यतो खडे मिठाचा वापर केला जातो आणि जी दृष्ट आहे किंवा नजर आहे तर ती उतरवली जाते. म्हणजेच मीठ जे आहे तर ती नकारात्मक ऊर्जा खेचून घेण्यासाठी मदत करते आणि ज्या काही नकारात्मक गोष्टी आहेत तर मिठामुळे त्या खेचल्या जातात. आणि त्यामुळेच आपण या आषाढ महिन्यामध्ये असा हा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि दिव्याला आपल्याला मिठाचा आधार द्यायचा आहे. यामुळे काय होतं, ज्या काही नकारात्मक ऊर्जा आपल्या घराकडे येत असतात, बघा बरेचसे असे लोक असतात किंवा कोणीही असू शकतं की जे आपल्याविषयी काही ना काहीतरी निगेटिव्ह, नकारात्मक विचार करू शकतात. मग त्या विचारांची नकारात्मक जी ऊर्जा आहे तर ती आपल्या वास्तूकडे येत असते आणि त्यामुळेच आपल्या कामांमध्ये अडचणी येत असतात. मग ती नकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती या मिठाद्वारे शोषली जाते आणि जो दिवा आपण मिठाच्या वर प्रज्वलित केलेला आहे त्यामुळे काय होत असतं तर फक्त सकारात्मक जी ऊर्जा आहे ती आपल्या घरामध्ये प्रवाहित होते. कुठल्याही नकारात्मक किंवा ज्या काही वाईट ज्या शक्ती आहेत त्यांचा प्रभाव जो आहे तर या मिठामुळे तो कमी होतो आणि दिव्यामुळे घरामध्ये सकारात्मक ऊर्जा ही प्रवाहित होते. म्हणूनच आपल्याला न विसरता बघा काय करायचं आहे, अशा पद्धतीने मिठाचं आसन देऊन हा दिवा प्रज्वलित करायचा आहे. आणि हा दिव्याचा उपाय आपल्याला संध्याकाळच्या वेळेलाच करायचा आहे. म्हणजे 6 नंतर तुम्ही हा उपाय करू शकता. कोणत्याही दिवशी करा, म्हणजे 12 ऑगस्टपर्यंत आषाढ महिना आहे त्यामुळे 12 ऑगस्टपर्यंत, आजपासून तुम्ही 12 ऑगस्टपर्यंत कधीही संध्याकाळच्या वेळेला हा उपाय करू शकता. मग तुम्ही शुक्रवारी करा, गुरुवारी करा, कधीही करू शकता, याला काहीही बंधन नाही. घरातील महिलांनी केला हा उपाय तर खूप छान आहे, पण शक्य नाही तर घरातील कोणीही व्यक्ती हा उपाय करू शकता. नक्कीच तुम्ही अशा पद्धतीने मिठाचं आसन दिलेला असा दिवा घरामध्ये प्रज्वलित करा. बघा धनप्राप्तीचे जे मार्ग आहेत तर ते खुले होतात आणि जे काही अडकलेले पैसे आहेत तर ते पुन्हा आपल्याला मिळण्याचे जे काही सकारात्मक गोष्टी आहेत त्या घडू लागतात. कर्ज असेल तर ते नक्कीच या उपायामुळे काही ना काहीतरी सकारात्मक ज्या गोष्टी आहेत तर त्या घडतात. तर नक्कीच हा उपाय तुम्ही करा. जर तुम्ही रोज हा उपाय करणार असाल तर आपल्याला काय करायचं आहे, रोज ते मीठ जे आहे तर ते आपल्याला पाण्याखाली धरायचं आहे, ते विसर्जित करायचं आहे आणि रोज नवीन मीठ घ्यायचं आहे. दिवा तुम्ही तोच वापरला तरी चालेल आणि संपूर्ण उपाय झाल्यानंतर जो दिवा आहे तो तुम्ही वाहत्या पाण्यात विसर्जित करू शकता. धातूचा जर दिवा तुम्ही वापरलेला असेल तर स्वच्छ तुम्ही तो घासून पुन्हा वापरू शकता, ठेवू शकता. तर नक्की हा उपाय आपल्याला करायचा आहे. आषाढ महिना संपण्याच्या आधी तुम्ही हा उपाय करू शकता. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांपर्यंत हा व्हिडिओ जो आहे तर तो पोहोचेल आणि आषाढ महिन्यामध्ये सर्वांना हा उपाय करता येईल.